काय परिस्थिती? नाही, गाफील राहण्याचा प्रश्न येत नाही. मुळात प्रश्न असा आहे की शिवसेनेसोबत युती करायचं हे आमचं ठरलंय. राष्ट्रवादी सोबतही चर्चा झाली आणि महायुतीत जायचं बा या निर्णयावर आम्ही एकमत झालेलो होतो. परंतु प्रश्न असा आहे की काही ठिकाणी जाग्यांचे प्रश्न सुटत नाहीये. काही ठिकाणी काही उमेदवाऱ्या जिथं ज्या जागा भाजपाला सोडल्या आहेत, काही ठिकाणी तिथं उमेदवाऱ्या ते मागतायत आणि काही ठिकाणी जागेंवर ज्याला म्हणतो की अडून बसणे ह्या प्रकारामुळे त्या जागेंचे निर्णय आज 12 11:30 एकदा बैठक होतील असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. राजू मामा स्वतः त्या सगळ्या जागेंच्या विषयावर स्वतःही चर्चा करतायत. शिवसेनेकडनं त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा चालू आहे. राष्ट्रवादीचा एखाद 2 जागेचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तिळा सगळ्या जागांचा वाटपाने सुटेल असं अपेक्षित आहे. ते सुटल्यानंतर अधिकृत त्याची घोषणा जागा वाटपाची उद्या होईल. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गट 6 जागा आहे, शिंदे गट जे आहे 23 जागाची मागणी करतात आहे. मात्र आपल्या वतीनं 50च्या खाली जाण्याची चर्चा नाहीये. अजून जाग्यांचा आकडा अधिकृतपणे तुम्हाला उद्यापर्यंत सांगता येईल. काही जागांवर मतभेद अजून आहेत की ह्या जागा आम्ही सोडायला तयार नाहीत, काही जागा ते सोडायला तयार नाहीयेत. राजू मामा आज त्यांच्याशी सगळ्यांशी बोलतील आणि आज हा तिढा 10 11 12 पर्यंत सुटेल असं त्याच्यात आम्हाला अपेक्षित. अजित पवार आणि भाजपचा हा तिढा जोरात चाललेला चर्चा आहे. तिढा आहे ना, जे वस्तुस्थिती ते आहे. आमचं शिवसेनेसोबत पण तिढा आहे, पण तो सुटेल मार्ग काढून. पण कार्यकर्ते अपेक्षा करताय फॉर्मची, मात्र अनेक कार्यकर्त्यांनी आज अपक्ष देखील भरलेला आहे. ठीक आहे ना, समजू ते प्रक्रिया आहे. आता कोणी आपण कसं सांगणार, आपण सांगू जे पक्षाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे त्यांना सांगतील, भाजपाचे आम्ही सांगू. भाजप हा दिल्लीत ते महाराष्ट्रात पुन्हा 1 नंबरचा पक्ष आहे. साधारण भाजपची किती जागाची अपेक्षा आहे? आता आमचं चाललं होतं की 50 जागेच्या आजूबाजूला आपल्या जागा असल्या पाहिजे. आता एखाद 2 जागा इकडे तिकडे, पण ते बसून गिरीश भाऊ बघा, गिरीश भाऊंना ह्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः तिथलं सगळं नेते ते आहे, तेही त्यात निर्णय प्रक्रियेत राहणार आहे. आज बसून गिरीश भाऊ फोनवर आणि सगळ्यांशी बोलून हा निर्णय आज होईल. युतीच्या संदर्भात तरी काही थोडेफार निर्णय नेत्यांना तुम्ही आम्हाला घेऊ द्या एवढीच तुम्हाला विनंती. युती होणार का महायुती होणार? महायुतीचा प्रयत्न असेल, कन्फर्मेशन नसेल. आता बघा, एखाद्या जागेवर जर नाहीच ऐकलं, तिढा सुटलाच नाही, तर शेवटी नाविलाज आहे. म्हणजे आमचा प्रयत्न तर 100% आहे की ते झालंच पाहिजे. पण जर एखाद्या गोष्टीवर जर अडून राहण्याचं जर काही भूमिका असेल तर शेवटी सोबत आणि शिवाय हे पर्याय सगळ्यांसाठी असू शकतात. 6 23 40 अजून काही ठरलेलं नाही. तसं युती महायुती सोबत जायचं हा एक, काही जागांचा तिढा बाकी, तो निर्णय झाल्यावर याचा अधिकृत घोषणा उद्या दुपारपर्यंत होईल. 75 जागांसाठी जे एबी फॉर्म आपल्याकडे तयार आहेत का? 75 जागांचे एबी फॉर्म आमच्याकडे पण आहेत, शिवसेनेकडे पण आहेत आणि राष्ट्रवादीवाल्यांकडे पण आहेत.